एसटीच्या तिकिटाच्या भाडेवाढी विरोधात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आक्रमक झालाय। भाडेवाढी विरोधात ठिकठिकाणी आंदोलन केलं जाणार आहे। अंबादास दानवे यांच्या नेतृत्वात छत्रपती संभाजीनगरामध्ये आंदोलन होणार आहे। दुर्दैव राज्याच्या परिवहन मंत्र्याला याची माहिती नाहीये की त्याच्या ज्या खात्याचे ते मंत्री त्यांनी फक्त चमकोशगिरी मंत्री झाल्यावर केली। कुठे बस स्टँडला गेले, कुठे एसटीत प्रवास केला, परंतु एसटी प्रवाशांच्या व्यथा त्यांना काय माहिती। आणि म्हणून ही अन्याय आहे, कारण एसटी ही ग्रामीण भागात नवे शहरी भागात सुद्धा सर्वसामान्य माणसाचं प्रवासाचं एक मुख्य साधन आहे। आणि हेच जर 15% भाडेवाढ होत असेल तर ती रद्द झाली पाहिजे, ही भूमिका शिवसेनेनं घेतलेली आहे। आज संपूर्ण मराठवाड्यामध्ये प्रत्येक तालुक्यामध्ये प्रत्येक बसस्थानकावर आमचं शिवसेनेचं आंदोलन होतंय। आणि हे आंदोलन वेगवेगळे, आज आम्ही फक्त बसस्थानकाचा रस्त्यावर बसलेलो आहे। येणार काळात मुख्य रस्त्यावर बसू, चक्काजाम करू आणि या सरकारला भाडेवाढ रद्द करायला भाग पडू। उद्या राज्यभरात हे आंदोलन असणार आहे का? बिलकुल, आज मराठवाड्यात आहे, उद्या राज्यभरात हेच आंदोलन होणार आहे। आज मराठवाड्याने याच्यात पुढाकार घेतलेला आहे आणि उद्या राज्यभरात हे आंदोलन माननीय पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे साहेबांनी जाहीर केले। 15% भाववाढ का अन्यायकारक वाटते तुम्हाला? 15% भाववाढ अन्यायकारक का वाटते? 15% भाडेवाढ ही अतिशय एकाच फटक्यात 15% भाडेवाढ कधी होत नसते। 2-5% पण एसटी सांगते ना प्रॉफिट मध्ये। आज बाकीच्या ठिकाणी द्यायला सरकार वेगवेगळ्या ठिकाणी वाटतंय, वेगवेगळ्या पद्धतीनं प्रलोभनं दाखवतंय। आणि मग एसटी साठी का सर्वसामान्य माणूसच एसटीनं प्रवास करतो ना। याच्यात काय मोठे उद्योजक प्रवास करतात, मोठे अधिकारी प्रवास करतात, सर्वसामान्य माणूस या एसटीनं प्रवास करतो। आणि म्हणून त्याला भाडेवाढ त्याला सोसणारी नाहीये आणि म्हणून ही भाडेवाढ रद्द केली पाहिजे। आज बाकीच्या योजना, बाकीचा वायफळ खर्च तुम्ही करताय, जाहिरातीवर खर्च करताय, वेगवेगळ्या ठिकाणी खर्च करता। मला असं वाटतं एसटीची भाडेवाढ रद्द करणं हे योग्य होईल, नाही तर ही सर्वसामान्य प्रवाशावर अन्याय। हेच मी माननीय परिवहन मंत्र्यांचं वक्तव्य ऐकलं की त्यांनी सांगितलं की मलाच माहिती नाही भाडेवाढ कोणी केली। मग ताळमेळ सरकारमध्येच नाहीये। मग त्यांनी ते अर्थमंत्री त्यांनी रद्द करावी। बऱ्याच मोठ्या संख्येने तुमच्याकडे इथं लोक जमलेले आहेत, ज्या आंदोलनात सहभागी आहेत। मराठवाड्यामध्ये सुद्धा सगळीकडे पूर्ण मराठवाड्यात आंदोलन होतंय, जालन्यात होतंय, नांदेडला होतंय, लातूरला होतंय, बीडला होतंय, सगळ्या ठिकाणी होतंय। सध्याची परिस्थिती पाहता या आंदोलनानं सरकारवर काही फरक पडेल असं वाटतं का? जनतेच्या भावना व्यक्त करणं विरोधी पक्ष म्हणून आमची भूमिका आहे, आम्ही ती व्यक्त करतोय। जनतेसाठी आमचा लढा आहे। सरकारचं जर कान बंद असेल, सरकारचे डोळे बंद असेल आणि सरकारचं थोबाड बंद असेल तर त्याला आम्ही काय करू शकतो? आज हे एसटीच्या बसस्थानकाचा रस्ता आम्ही अडवलेला आहे, उद्या हा रस्ता समोर अडवू आम्ही आणि चक्का जाम करू। दादा, एसटीच्या सोयी सुविधांबद्दल कुणी काही बोलत नाही, मात्र भाववाढ केली जाते, अगदी अनागोंदी असं। एसटीच्या सुविधेचा अनेक विषय आहे। बसचे सीट तुटलेले आहे, काचा नाही बसला, थंडी पावसामध्ये या बस फिरतात, त्याला काचा नाही आहे। काही ठिकाणी ड्रायव्हर्स नीट नाहीये, काही ठिकाणी कंडक्टर्स नीट नाहीये आणि म्हणून या एसटीच्या सुविधेचा अभाव निश्चित आहे। एक प्रश्न की मंत्र्यांनी हा निर्णय घेतलाय किंवा सरकारच्या मंत्र्यांचा हा निर्णय असं तुम्ही म्हणताय, पण ते असं म्हणतायत की आम्ही घेतलाच नाही, तो सचिवांनी घेतलेला आहे। मग बरोबर, मग सचिव सरकार चालवतात ना, हे काय करतात, हे कशासाठी बसलेले तिथं? आता माझं तोंड जाईल कुठेतरी। चला एसटीच्या भाडेवाढी विरोधात छत्रपती संभाजीनगरमध्ये अंबादास दानवे यांच्या नेतृत्वाखाली आज चक्काजाम आंदोलन केलं जात आहे। संपूर्ण मराठवाड्यामध्ये आणि संपूर्ण महाराष्ट्रामध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडनं अशी आंदोलनं एसटीच्या भाववाढी विरोधात केली जातील असं अंबादास दानवेंनी सांगितलं। त्या विरोधात हे आंदोलन सुरू झालेलं आहे आणि एकंदरीतच ही भाववाढ अन्यायकारक आहे। आणि विशेष म्हणजे सचिव पातळीवर हे आंदोलनाची भाववाढ जी आहे सचिव पदाच्या अधिकाऱ्याने घेतलेली आहे, त्यामुळं मंत्र्यांना माहीत नाही, एक अनागोंदी आहे, यांच्यात ताळमेळ नाही, अशा पद्धतीची टीका सुद्धा अंबादास दानवे यांनी या ठिकाणी केलेली दिसते आहे। आपण बघतो एसटीवर उभा राहून आता उबाटाचे कार्यकर्ते जे आहेत सगळ्या बसेस या ठिकाणी थांबवलेले आहेत आणि एकंदरीतच एसटी बसच्या बाबतीत सुविधांकडे लक्ष न देता भाववाढ करणं हे अन्यायकारक असल्याचं अंबादास दानवे यांनी सांगितले। आज फक्त मराठवाड्यापुरतं असलेले हे आंदोलन उद्या जर भाववाढ रद्द झाली नाही
तर हे राज्यभर पेटू शकतं असा इशारा सुद्धा त्यांनी दिला. सुधीर जाधव सह सिद्धार्थ गोदाम, न्यूज 18 लोकमत, छत्रपती संभाजीनगर. तर लालपरीनं म्हणजेच एसटीनं प्रवास करणारे हे कोणी उद्योजक किंवा मोठे अधिकारी नव्हेत, तर सर्वसामान्य आहेत प्रवासी आणि त्यामुळे त्यांच्या खिशाला ही भाववाढ परवडणारी नाही असं अंबादास दानवे म्हणालेत. त्यामुळे ही भाववाढ किंवा भाडेवाढ रद्द करावी अशी मागणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं केली जाते. आज छत्रपती संभाजीनगर, मराठवाडा, मात्र उद्या संपूर्ण महाराष्ट्रभर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडनं आक्रमक होत आंदोलन केलं जाणार आहे एसटीच्या भाडेवाढी विरोधात. आता ही दृश्य आहेत थेट छत्रपती संभाजीनगरातली, जिथे अंबादास दानवे यांच्या नेतृत्वाखाली एसटीच्या भाडेवाढी विरोधात जे काही आक्रमक आंदोलन सुरू होतं शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडनं, मात्र काही आंदोलकांना पोलिसांनी ताब्यात घेतल्याची ही दृश्य आहेत. आंदोलक आक्रमक झालेत, रास्ता रोको केला जातोय आणि तिथे बऱ्याचशा एसटी बसेस या अडवण्यात आल्या होत्या, मात्र आता पोलिसांनी आंदोलकांना ताब्यात घेतलंय. अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी सिद्धार्थ गोदाम यांच्याकडनं. सिद्धार्थ, विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांना पोलिसांनी बळाचा वापर करून उठवलेला आहे. झालेल्या एसटीच्या भाववाढीच्या विरोधात ते बोलतायत. आपण काय बोलताय बघू. आम्ही स्वीकारू. पोलिसांच्या कारवाईला घाबरायची गरज नाही. कारण आम्ही हे आंदोलन करतोय, लोकशाही मार्गाने करतोय, जनतेच्या प्रश्नासाठी करतोय, भाडेवाढ रद्द व्हावी म्हणून करतोय. पोलिसांना त्यांचं काम करू द्या. मला त्याच्याविषयी काही ऑब्जेक्शन असायचं काही कारण नाही. मागणी भाडेवाढ रद्द झाली पाहिजे, बस. भाडेवाढ रद्द, भाडेवाढ रद्द, भाडेवाढ रद्द. ठीक आहे, त्यांच्या काही अडचणी असतील, परंतु जनतेसाठी आम्ही आवाज उठवतोय. निश्चित ही भाडेवाढ रद्द करून दाखवू आम्ही. भवानी, जय शिवाजी. भाडेवाढ रद्द, भाडेवाढ रद्द, भाडेवाढ रद्द झालीच पाहिजे. चला पुढे चला. ये भाऊ, हम तुम्हारे साथ हैं. भाडेवाढ रद्द, पाहिजे. आतमध्ये भाऊ, आतमध्ये. भाडेवाढ रद्द, 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 दुसरा भाडेवाढ रद्द, भाडेवाढ रद्द, भाडेवाढ रद्द, भाडेवाढ रद्द, भाडेवाढ रद्द, भाडेवाढ रद्द, अंबादास दानवे यांना पोलिसांनी ताब्यात घेतलंय. पोलिसांना त्यांचं काम करू देत, मात्र ही एसटीची भाडेवाढ रद्द केल्याशिवाय आम्ही गप्प बसणार नाही असं विरोधी पक्षनेते अंबादास दानवेंनी सांगितलं. त्यांनी रस्त्यामध्ये ठिय्या आंदोलन, चक्काजाम आंदोलन केलं होतं. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आज छत्रपती संभाजीनगरमध्ये आक्रमक झाला. आज मराठवाड्यामध्ये तर संपूर्ण राज्यभरात हा असा चक्काजाम आंदोलन केलं जाईल असं थोड्या वेळापूर्वीच अंबादास दानवेंनी सांगितलं. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडनं आक्रमक होत एसटीच्या भाडेवाढी विरोधात आंदोलन केलं जात आहे आणि अंबादास दानवे यांना नुकतंच पोलिसांनी ताब्यात घेतल्याचं आपण बघितलं. मात्र तरी देखील भाडेवाढ रद्द केल्याशिवाय आम्ही गप्प बसणार नाही. हा सर्वसामान्यांचा प्रश्न आहे. सर्वसामान्यांच्या खिशाला कातरी बसणार आहे ही भाडेवाढ जी केली जाते एसटीची. सर्वसामान्यच या एसटीनं प्रवास करत असतात, त्यामुळे ही भाडेवाढ रद्द झाली पाहिजे असा आक्रमक पवित्रा अंबादास दानवेंनी घेतलाय.